आत्ता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी आमच्या हॉटेलच्या मागच्या बीचवरती आलेलो आहे. इथला सनराईज हा खूप फेमस आहे आणि इथे बरेच लोक सकाळी सनराईज बघण्यासाठी येतात. तर मी आज सकाळी 5 वाजता उठून इथे सनराईज बघायला आलो आहे. काल स्टाफने आम्हाला खूप सांगितलं होतं की इथला सनराईज खूप छान असतो, एकदा बघायला हवा वगैरे. तर मग त्यामुळे आज मी इथे मागे सनराईज बघायला आलो आहे. आज आम्ही हॉटेलमध्ये चेकआउट करून नील आयलँडकडे चाललेलो आहोत. आमचा हॅवलॉकमधला हा आजचा शेवटचा दिवस आहे. आता आम्ही परत नीलला चाललो आहे. ही हॅवलॉकची फेरी आहे. इथून फेरी पकडून नीलला. ही तीच मॅक्रूज आहे. सेम बोटने आज आम्ही नीलला चाललेलो आहोत. इथे चिकनच्या वेळेला जास्त त्रास झाला नाही. इथे सुद्धा चेक इन लगेज बोटच्या मागे सेपरेट चढवले जाते. ते आधी सेपरेट द्यावे लागते. ते दिल्यानंतर बाकी सगळेजण तिकीट दाखवून आतमध्ये जाऊ शकतात. ट्रॅव्हल एजंट नेहमी सांगतात की टायमावरती या वगैरे, पण बऱ्याचदा बोटला यायलाच खूप टाईम लागू शकतो. 15-20 मिनटं जरी बाहेर वेट करायला लागलं तरी इथलं ऊन खूप जास्त असतं. त्यामुळे सनस्क्रीन, हॅट किंवा गॉगल्स वगैरे नेहमी घालूनच फिरावं. आणि इथे बसायला जागा पण आहे, तर तिथे बसायचं. मला भूक लागली आणि डब्बा खाल्ला. हातात घे पाहिजे तर तो वडा हातात घे आणि हातात खा. काय झालं का पोट भरलं? तिला ते हाफ करायचं काही नाही. ही खूप मोठी बोट आहे. ही आम्हाला बोट आवडली. मी आता निरेला बसलो. ते यायला 1 तास लागला. कैसे हो सकता है? ठिकाणी हॉटेलला गेलो. खूप कोकोनट ट्री आहेत.
हे बरंच अनटच्ड आयलँड आहे. इथे फार कमी टुरिस्ट येतात. इथली लोकवस्तीसुद्धा फार कमी आहे. इथे झाडं आणि शेती वगैरे खूप जास्त आहे. हॉटेल्स आणि टुरिस्ट फार कमी आहेत. किती मोठं हॉटेल आहे. इथे लगेच समोर बीच आहे. चेक इन करून आणि थोडंफार खाऊन पिऊन आम्ही भरतपूर बीचकडे निघालो. कुठलं बीच आहे? लक्ष्मणपूर. भरतपूर आहे ना हे. इथे 100 रुपयाला मॅट रेंट करता येते, जी आम्ही रेंट करून त्याच्यावरती बराच वेळ बसलो. इथलं वातावरण खूप छान होतं. वारा वगैरे येत होता, त्यामुळे 5-10 मिनिटाची पॉवर नॅपसुद्धा झाली. चल तुला जायचं पाण्यात? हा मोठा बनव डोंगर. दीदीने बघ किती मोठा बनवलाय. तसं बनव. तिथे बनवतात बनव डोंगर. दे आपण करू. हा भरतपूर बीच आहे. हा वन ऑफ द क्लीनेस्ट बीचेस पैकी आहे. इथलं पाणीसुद्धा एकदम निळं दिसतं. पण इथे खूप जास्त लोक नाही आहेत, कारण की हे खूप जास्त कमर्शियलाइज नाही आहे अजून. पण हा पार्ट जो आहे अंदमानचा, तो बऱ्यापैकी अनटच्ड आहे. फार कमी टुरिस्ट इथे येतात. या बीचवरती सुद्धा वॉशरूम, लॉकर्स अशा सुविधा टुरिस्ट लोकांसाठी आहेत. चल आपण काय करतोय सर्वज्ञ? ट्यूब चार्ज चालला ते. तिथे बसून हे उघडतं का? दुसऱ्या सर्वज्ञ बनव तू. सर्वज्ञ तू कर. मारायचं नाही. इथे खाण्यापिण्यासाठी बरेच शॉप्स आहेत. इथे सोव्हिनियर्स घ्यायला सुद्धा बरेच शॉप्स आहेत, पण इथली प्राइसिंग थोडी जास्त आहे.
इथे जो पण माल येतो तो मेनलँडवरूनच येतो, फक्त इथे विकला जातो जास्त प्राईसमध्ये. चल चिको. आता आम्ही लक्ष्मणपूर बीच येथे आलेलो आहोत. इथे खूप फेमस असा सनसेट पॉईंट आहे. चला चला. हां बोल. हां ग्रीन पाण्यात चल. इथे सुद्धा पाण्याच्या बाटल्या आणि चिप्सच्या पॅकेटचा कचरा पडलेला आहे. कमी टुरिस्ट म्हणता म्हणता अचानक सनसेटच्या टायमाला इथे खूप गर्दी व्हायला लागली. इथला सनसेट ॲक्च्युली खूप सुंदर आहे. तिन्ही बाजूला पाणी आहे आणि समोर सनसेट दिसतो आणि इथलं पाणीसुद्धा खूप क्लीन आहे. मी पण म्हातारा झाल्यानंतर सुप्रियाचे असेच झोपून वगैरे फोटो काढणार. इतकं लहान आणि मेनलँडपासून इतकं दूर हे आयलँड असूनही इथले जे रस्ते आहेत ते खूप छान आहेत. आणि काय आता झालं रे, वजन कमी नाही राहिला. हो ना, एवढं वेळ नाही चालू शकत. दात पोट मोठं आहे. टीचर बघा आता ऍक्टिव्ह झाली. एक टीचर आहे ते बरं आहे. या हॉटेलचे नाव TSG ऑरा आहे. अंदमानमधली TSG एक हॉटेल्सची मोठी चेन आहे, जे यांचे बरेचसे हॉटेल्स अंदमानमध्ये विखुरलेले आहेत. आम्ही हे डिलक्स कॅटेगरीतलं हॉटेल बुक केलं होतं नील आयलँडमध्ये राहण्यासाठी आणि हे आम्ही आत्तापर्यंत राहिलेल्या सगळ्यात बेस्ट हॉटेल्सपैकी एक आहे. दिवसात हे खूप छान दिसतंच, पण रात्रीच्या वेळेला इथल्या लाईट्सच्या प्रकाशामध्ये हे अजूनच छान दिसतं. इथे समोरच एक बीच आहे जिथे आम्ही रात्री गेलेलो, तो सुद्धा खूप छान बीच आहे आणि इथले रूम्ससुद्धा खूप छान आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की इथे पाण्याचे इश्यू असल्यामुळे पाणी थोडं काटकसरीनं वापरायला सांगतात. बाकी सर्व व्यवस्थित आहे. हे इथलं रेस्टॉरंट आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सर्व इथेच होतं. रात्री 11 वाजता या बीचवरती जाण्याचा अनुभव खूपच छान आहे. इथलं स्काय खूप क्लिअर आहे आणि इथे खूप छान तारे दिसतात.
प्रथमेश आणि मी रात्री 12 वाजता समुद्रावरनं फेरफटका मारून पुन्हा हॉटेलवरती आलो. त्यावेळेला ऑलरेडी सर्वज्ञ आणि सुप्रिया झोपलेले होते. मी थोडा वेळ इथे अजून या गॅलरीमध्ये बसलो. इथली शांतता खूपच छान होती. मला इथे परत जायला आवडेल. बराच वेळ इथे गॅलरीमध्ये बसून झाल्यानंतर मी सुद्धा माझा दिवस संपवला आणि आतमध्ये जाऊन झोपलो.